देशातील नीट आणि इतर स्पर्धा परीक्षातील कथित घोटाळे, पेपर लीक आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या मुद्द्यावर दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन अधिक तीव्र होत आहे. प्रसिद्ध तंत्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. 20 जुलै रोजी संसदेवर शांततापूर्ण मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीतील जंतर मंतरवर जून महिन्यापासून परीक्षा व्यवस्थेतील कथित अनियमिततेविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात नीट आणि इतर परीक्षांमधील कथित पेपर लीक, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला जात आहे. आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी, परीक्षा घोटाळ्यांमुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी आणि परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करावी या मागण्यांचा समावेश आहे. दरम्यान 28 जून पासून सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांनी लडाखसाठी 6वी अनुसूची लागू करण्याच्या मागणीचाही पुनरुच्चार केला आहे. आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार उपोषणाला 15 पेक्षा अधिक दिवस झाले असून वैद्यकीय तपासणीत त्यांचे वजन घटल्याचे आणि प्रकृती खालावल्याचे सांगण्यात आले आहे. तरीही आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. आता 20 जुलै रोजी सकाळी जंतर मंतरवरून संसदेकडे शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. के सोफे से मुझे संदेश भेजने से थोड़ा ज़्यादा आप हरकत कर सकते हैं, हम सब मिल के कुछ कर सकते हैं ताकि ये सब ना हो। और उसके लिए मैं ये सोच रहा हूँ कि सबसे सही जगह है हमारे भारत का संसद, जहाँ पर निर्णय लिए जाते हैं, बहस होते हैं, नीतियाँ बनती हैं। तो क्या आप तैयार हैं अगर मैं कहूँ कि 20 जुलाई को जब संसद का मॉनसून सत्र शुरू होता है तो मेरे साथ आप लोग भी जंतर मंतर से संसद तक एक शांतिपूर्ण मार्च करें। अगर ऐसा कर सकते हैं तो बहुत कुछ बदल सकता है। इसके लिए आपको दिल्ली आना होगा। या मोर्चाचा उद्देश देशातील शिक्षण व्यवस्था, परीक्षा प्रक्रियेतील कथित त्रुटी आणि तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावर संसदेत चर्चा व्हावी असा असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. काही शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षातील काही नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचेही सांगितले जात आहे. दिल्लीतील हे आंदोलन आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अधिक चर्चेत आले आहे. 20 जुलैच्या मोर्चानंतर केंद्र सरकारची भूमिका काय असेल आणि आंदोलनाच्या मागण्यांवर काय निर्णय होतो याकडे आता देशाचे लक्ष लागले आहे. या विषयावर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या बातम्यांसाठी सिटी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.